रोज सकाळी लवकर उठायचं, जेवण करायचं, शिवांच्या शाळेचं बघायचं, त्याला शाळेत सोडायचं, परत घरी यायचं, परत घरातलं काम करायचं, परत त्याला शाळेत न्यायचं, रोज तेच तेच काम तेच करायचं. सकाळी लवकर नाही उठलं तर आणि कामाची गडबड एवढं सगळं कंटाळून जातो ना, असं वाटतं कुठं सगळं सोडून ना लांब निघून जायचं. पण जायचं तरी कुठं, शेवटी ना इथंच यायचं आहे. शिवांशला शाळेसाठी तयार केला आणि त्याचं चाललं होतं उड्या मारायचं. चला म्हटलं आपण आपल्या कामाला लागावं. इकडं पटकन त्याचा टिफिन वगैरे भरून साईडला ठेवला. थोडासा वेळ होता शाळेत सोडायला. चला म्हटलं किचन एवढं तरी साफ करून घेऊया. साफ करता करता वाटीकडे लक्ष गेलं. ह्याच्यामध्ये म्हटलं काय बघावं, तर ह्याच्यामध्ये ना मोडे मी रात्री लावलं होतं. कारण शिवांच्या शाळेमध्ये एन्व्हायरमेंट डे साजरा होणार होता. तर त्या दिवशी रविवार येतोय, त्यामुळे त्याने अगोदर साजरा करायचं ठरवलं होतं. त्यासाठीच ना रात्री मी मोड लावलं होतं. आता आपण गावी होतो तेव्हा झाडं वगैरे लावत होतो, पण आता शहरात कुठे मुलं लावणार झाडं, त्यासाठीच ना असं काहीतरी केलं होतं. म्हटलं याच्या टिफिनच्या बॅगमध्ये म्हटलं ठेवा, नंतर म्हटलं नको परत लक्षात काय यायचं नाही. त्यामुळे परत ती चेन वगैरे लावली आणि पुन्हा त्याच्या ना बॅगमध्येच ना ठेवून दिलं. आणि पटकन ना गॅस किचन ओटा सगळं पुसून घेतलं. पुसल्यानं इतकं मस्त वाटत होतं ना बघायला. त्याला शाळेमध्ये सोडला. आता येताना पण चांगलाच पाऊस पडत होता आणि जाताना पण तसाच एकदम पाऊस पडत होता. सगळं पाणी पाणीच झालं होतं आणि पटपट चालण्याच्या नादात ना सगळं माझा ना पायजामा सुद्धा सगळा भिजला होता. घरी येऊन सगळं हातपाय वगैरे पुसून घेतला. आता ना चिकचिक एकदम वाटतं बाहेरून आलं ना, असं ना मनच लागत नाही. पण काय करायचं, तर परत त्याला आणायला जायचं होतं, परत भिजणार. त्यामुळे कपडे काही चेंज केलीच नाहीत. हातपाय वगैरे पुसून घेतलं आणि पहिलं गॅसकडे गेले आणि पहिला गॅस पेटवून घेतला आणि त्याच्यावरती तवा ठेवून ना रात्री मी पावभाजी केली होती. त्याचंच ना पाव थोडंसं शिल्लक राहिलं होतं. चला म्हटलं आता खाऊन घेऊया. थोडी शिळी झाली ना पावभाजी इतकी मला आवडते ना, त्यामुळे पटकन इकडं पाव ना गरम करून घेतले आणि मस्त अशी गरम गरम ना पावभाजी खायला घेतली. घरातली सगळी कामं आवरली आणि त्याला ना शाळेमधून आणलं. आता शाळा शिकणार, हा टिफिन बॉक्स बॅग सगळी ना आम्हीची वागवायची. आता रोज जातो शाळेला, पण काही ना काहीतरी कांड करून येतो. आज त्याच्या काही ना आयडेंटिटी तोडून आला होता ना, आजचीच गोष्ट नाही 2-3 वेळा आयडेंटिटी तोडल्या. आता शाळेत जाऊन भांडणं करतो काय कळतच नाही. मॅडम तर बोलते शाळेत तर अजिबात बोलत नाही आणि आयडेंटिटी कसा तोडतो मलाच काय समजत नाही. आता सकाळी पावभाजी खाली, त्यामुळे दिवसभर ना काही जेवायची इच्छा झाली नाही. त्यामुळे म्हटलं चला आज ना पहिला मस्तपैकी चहाच करून घेऊया. इकडे चहासाठी टोप ठेवला गॅसवरती, चहा पावडर साखर टाकून घेतली. चला म्हटलं चहा शिजतोय ना तोवर जरा म्हटलं बाहेरून तरी चक्कर मारून यावी. बाहेर आलं तर पावसाचं वातावरण झालं होतं. सकाळी चांगला पाऊस पडला आणि 4 नंतर ना अजिबात पावसानं नामोनिशाण सगळं बंदच होऊन जाते. पाऊस आहे का नाही तेच काय समजेना झाले. चला जाऊ द्या म्हटलं, पटकन घरात आली आणि मस्त चहा पण झाला होता. चहा आणि चपाती खाऊन मी तर घेतली. पण माझ्या पिल्लूचं इकडे वेगच चाललं होतं. कुठल्या तरी वेगळ्या स्टाईलने चहा ना प्यायची चाललं होतं. चपाती सगळी ना तोडून मोडून अशी चहामध्ये सगळी भिजवली आणि मग खायला घेतली.